आवाज येतोय? येते आवाज? चला तर सुरुवात करायची काय? सुरुवात करूया. नमस्कार. पहिल्यांदाच भेट आहे ती संजय मालेपोन बरोबर. सुरुवात करूया आपल्याकडून, नंतर वस्प काढायचा तर नाही काय. हा तर त्याआधी सुस्वागतम स्वागतम विश्वाचा विधाता विघ्नहर्ता श्री गणराय आणि कलेची रंगदेवता श्री नटेश्वर आणि माझ्या कोळंबे सोनगिरी गावची ग्रामदेवता श्री रत्नेश्वर रवनाथ आणि गोसावी देवाच्या चरणी नतमस्तक होतो सदा श्री मार्लेश्वर देवाच्या चरणी. नतमस्तक होतो सदा श्री मार्लेश्वर देवाच्या चरणी. धावून यावे हाकेला या पामराच्या या रंगमंचटी कुलस्वामिनी भैरी भवानी मुंबईची मुंबादेवी महालक्ष्मी माते. मुंबईची मुंबादेवी आई महालक्ष्मी माते वंदन करतो कर जोडणी. घेऊन आशीर्वाद रडे आलो उद्धार कर विरारची आई जीवदानी. उद्धार कर विरारची माझी आई जीवदानी. उद्धार कर विरारची आई जीवदानी. मराठमोळ्या धर्तीवरती यवनांची गिधाडे आली. मराठमोळ्या धर्तीवरती यवनांची गिधाडे आली. इब्रतीचे रस्के तुटले नव्हता कोणी या महाराष्ट्राला वाला. म्हणूनच शिवबाला जन्म घालूनी धन्य केले तू उदरा. शिवबाला जन्म घालूनी धन्य केले तू उदरा. आऊस आहे तुम्हाला या साईराचा मानाचा मुजरा. जिजाऊ माऊली दिवे प्रेरणा गुरु तुकाराम देई त्याला. धाडसी मावळे आई भवानी सोबती हर हर महादेव मुठी गणपती. तेच आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिरी मानाचा मुजरा करून मृत्यूलाही मात देई असा त्याचा जन्मी गावा. झुकले नाही डोळे ज्याचे ऐसा धर्मरक्षक स्वराज्य रक्षक माझ्या शिवबाचा छावा. सिंहाचा जबडा हाताने फाडणारा युवा होणार नाही आणि झाला किती कुणीतरी शिवाचा छावा होणार नाही. शिवाचा छावा होणार नाही. म्हणून म्हणतोय माती तुळापूरची पावन झाली तुझ्या रक्ताने. माती तुळापूरची पावन झाली तुझ्या रक्ताने. ते साखर दंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने. पाहुणी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला आणि स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा झाला. छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून माझे जन्मास घातले त्या माझ्या माई पित्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज या कलेत मला घडवलं. ज्ञानरूपी अमृत पात्र त्या माझ्या गुरुवर्यांच्या त्यांनी साष्टांग दंडवत करून आज खऱ्या अर्थाने आपण पाहताय. म्हणून काय म्हणतोय? पेटली होती मुंबई राक्षस होते वावरत. अरे पेटली होती मुंबई राक्षस होते वावरत. आया बहिणी लेकरांना आज नव्हते आवडत. अरे कधी जाईल जीव कोणाचा कुणास काही कळेना. आणि तेव्हा फक्त तुम्हा आम्हासाठी उभी होती ती फक्त शिवसेना नाही का. म्हणूनच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंना त्रिवार मानाचा मुजरा करून आज आम्हाला ही सेवा करण्याची सुसंधी दिली. ते आमचे साई भक्त मित्र मंडळ यांची सर्व विश्वाजी जगताप साहेब आणि अनंत होतड साहेब यांचे आम्ही शतश ऋणी आभारी आहोत. धन्यवाद. तसेच आजच्या या माझ्या कार्यक्रमाला ज्यांनी गोड गळ्याने आपल्या तुमचं सर्वांचं मन जिंकलेलं आहे असे माझे प्रतिस्पर्धी शाहीर संजय मालक यांनाही सस्तेही शाहिरी मानाचा मुजरा करून आम्ही मूळ गादी बाबू रांगले घराण्यातील श्री वासुदेव मोंगळे वासुवाणी यांचे शिष्य शंकर तुकाराम मधुकर शिवरा वस्ताद तुषार पंधरे जगन्नाथ रसाळ यांचे पट्ट शिष्य शाहीर रसाळ सह संदेश रसाळ मिलिंद रसाळ आणि निलेश रसाळ. तसेच माझ्या आजच्या या कार्यक्रमासाठी मला वाद्यवृंद संगीतकार लाभलेले ते माझे ढोलकीपट्टू उत्कृष्ट क्रिकेट हाचा बादशाह ज्याला मी म्हणतो असा आमचा संदेश जीवते आणि माझा बालगोडी त्याचप्रमाणे
आमचे अहो ज्याने आज हा मला संच जो लाभलेला आहे असा माझा पाठीराखा किरण पाटील नृत्य दिग्दर्शक आहे. त्याने आजच्या या संचाचं माझे दिग्दर्शन केलेलं आहे असा किरण पाटील. त्याचप्रमाणे माझे बंधू मोठे बंधू विनायकदादा रसाळ, मिलिंद रसाळ, दर्शन नवाळे सुरांचा बादशाह आहे. त्याचप्रमाणे माझे वस्ताद शहीद जगन्नाथजी रसाळ, माझा बंधू निलेश रसाळ आणि माझा पाठीराखा माझ्या पाठीमागे त्याचा वरद असता आहे असा रुपेश चव्हाण. त्याचबरोबर माझे संगीतकार सतीदादा साळवी आणि शैलेश ओपटे. त्याचप्रमाणे गुरुदादा या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी काही शाहीर वर्ग आणि या लोककलेतील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. असे माझ्या घराण्याचे शान घराण्याचे सर्व आनंददादा मुंगळे यांना शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य मधुकरजी पंधेरे, त्याचप्रमाणे वस्ताद तुषारजी पंधेरे, वस्ताद जगन्नाथजी रसाळ. त्याचप्रमाणे माझा पाठीराखा ज्याने माझ्या या मस्तकावर वरद असतं माझं ठेवलेलं आहे असा लोकशाहीर तुमच्या आमच्या गळ्यातील ताईद बनलेला असा युवा शाहीर लोकशाहीर विकास लांबोरे या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आमच्या कलगीतुरा समाज उन्नती मंडळाचे सचिव सुधाकरजी मास्कर, त्याचप्रमाणे पदाधिकारी संतोषजी पातळे, शाहीर दामोदर बोलवले, शाहीर मंगेश यादव, शाहीर सदानंद सरवते, शाहीर संदीप पलेकर, शाहीर किशोर बेजरे, शाहीर नितीन मास्कर, तसेच संदीपजी कांसे, शाहीर विनोद फटकरे, शाहीर सचिनजी कदम माझे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत असे सचिनजी कदम. त्याचप्रमाणे ज्यांच्या लग्नाचं गाणं मी अलिबागपर्यंत मला ज्यांनी पोहोचवलं असे माझे सहकारी देवेंद्र पवार, श्वेता पवार या ठिकाणी या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे माझे गजस्कंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्याचप्रमाणे हुरुंबेवाडी राजापूरचं हे मंडळ माझ्या सतत पाठीशी असलेलं आणि अनेक कार्यक्रम मला दिग्दर्शन त्याचं करायला मिळतात असं माझं हुरुंबेवाडी मंडळ. त्याचप्रमाणे या ठिकाणी या सर्वांच्या गर्दीमध्ये शिवभजन सम्राट सन्माननीय आदरणीय श्री प्रमोद धुरीबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पक्वाज विशारद श्री कुमार प्रणव धुरी, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य अरुणजी राणेबुवा या आपण उपस्थित आहात. आपल्या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे माझे सहकारी शशिकांत दादा मांडवे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे अनंत पाणे ज्ञानेश्वर चव्हाण यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे सांगू इच्छितो माऊलीनो संघर्ष करावा लागतो. एखाद्या कलाकाराला संघर्ष करावा लागतो आणि आपलं दुःख पाठीवर घेऊन कला सादर करावी लागते. 7 दिवसापूर्वी माझ्या वाडीतील माझा मोठा बंधू परशुराम दादा टाकळे याचं 29 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. मी सर्वांना 2 मिनिटासाठी उभं राहण्याची विनंती करतो. आपण श्रद्धांजली घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि कार्यक्रमाची ही सुरुवात त्याचप्रमाणे मला ज्यांचा आशीर्वाद लाभतो असे तुळशीदास नवाळे या ठिकाणी उपस्थित त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा आणि म्हणजे सर्व नवाळे बंधू सहकारी ते उपस्थित त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करून वळतोय ते या कार्यक्रमाकडे. चला
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा बोल स्तवन छान छान प्रकारे गालेलं आहे. स्तवनावरती काय बोलणार नाही. गण गण आणि गवळ गवळ त्याच्यानंतर आपण बोलूया. पण त्याआधी माझं स्तवन हे यासाठी आहे आम्ही हा जो वारसा चालू केला आहे तो पूर्वजी वारसा आहे. पण मुंबईला आल्यानंतर तुषार बुवाची माझी भेट भजनामध्ये नाही का तुषार बुवा आणि भजनातला पहाडी आवाज ऐकून तुषार बुवा म्हणाले कधीतरी अरे वा वा काय गातो छान छान. आणि मग वळलो ते या लोककलेकडे आणि मग हा भजनाचा वारसा आहे तो पुढे घेऊन चाललेला आणि आता पांडुरंगाची वारी चालू होते म्हणून जरा पंढरपुराकडे दर्शन घेऊया बुवा. प्रत्येक चालीकडे लक्ष द्या. हा मला वाटतं 15-16 वर्ष नंतर तुम्ही गाताय ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि उत्तम तुमचा प्रयत्न चांगला आहे आणि करायला पाहिजे आणि असेच उभे राहा समोर. हा पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी उभासे प्रत्यक्ष विठेवरी चंद्रपाणी त्रिभुवनी समर्थ ऐसे पैतीर्थ त्रिभुवनी समर्थ ऐसे पैतीर्थ आणि दक्षिण मुख चंद्रभागा वाहत सकळ संतांचा मुकुटमणी देखा सकळ संतांचा मुकुटमणी देखा उभासे जेथे माझा पुंडलिक सखा.
साध विठुराया तुला
देवा तुझा गुळगादी बाबू मंगले घराण्याचा संत तुकाराम तुषार जगन्नाथ विकास लांबोरे श्री गणेश कृपा कोळंबे सोनगी तेलेवाडीचा जय बजरंग बली नृत्य कला पथकाचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा माझ्या गावचे आणि माझे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे. मुंबईमध्ये घर कोणाला सिडकोमध्ये घ्यायचं असेल आणि मी माझा गण सादर करतोय डोळ जरा चालीकडे लक्ष द्या. गाताय छान गाताय पण या धरणीवर या लवकर आमचे साऊंड मास्टर घडशी दादा शरदादा घडशी तुम्हाला शाहीर मानाचा मुजरा मी अनेक मला वाटतं 2011-12 साली साऊंड घडशी हा टॉप साऊंड माझ्या गावापासून इथपर्यंत त्यांची साथ होती आणि आज तोच साऊंड या ठिकाणी मला पुन्हा एकदा लाभलाय. घडशी दादा तुम्हाला आणि सर्व सहकारी तुम्हाला शाहीर मानाचा मुजरा व लक्ष द्या. गण कसा गातोय या धरणीवर या लवकर भक्त वाट पाहती जोडून करे. बाप्पा येतोय त्याची वाट पाहतोय आपण. 14 सप्टेंबरला बाप्पाचं आगमन होणार आहे म्हणून काय म्हणतोय या धरणीवर या लवकर भक्त वाट पाहती जोडून करे.
धर्माजी साहेब केसरकर यांच्याकडून 200 रुपये पाठीशी मिळाले गावचा अमृत. मला वाटतं तुमचा काय खाली काय लावता काय माहिती नाही, पण त्या चालीला साजेस आवाज लागायला पाहिजे. नाही काय काय नसीब हो आवाज लागला पाहिजे की नाही. बुवा आपलं मुलं मुली तर मुलं मुली तर मुलं मुली अलिवलाच पाठवत तर मुलं मुली तर बुवा सांग हरी तू सांग मला कशी चाल नाही काय इथं जायला हवी ही तुमची गवळण आहे बुवा नाही काय आणि मी काय म्हणतोय तुम्ही काय म्हणताय सांग हरी सांग मला मी काय म्हणतोय हे राधे सांगतो मी तुझी तर कसं लागायला पाहिजे गाणं? इथं गाणं लागायला हवं बुवा. हा जरा स्केल पकडायची का आम्ही पण शिकतोय आम्ही काय नागाची बेला लावत नाही पण शायरी करताना बुवा प्रतिस्पर्धी कडक आहे तर त्याच्यासमोर कडकच गायला पाहिजे. हा कुठं गेलो बुवा हो मालो बुवा येणार आहे सगळं मालपाणी घेऊन तुमच्यावर. हा तर आता माझी गवळण बुवा बघा कशी गातोय ती जरा लक्ष द्या. कशी जाशील जर कदा वशील माझ कशी जाशील जर कदा वशील माझ तुझा थाट उतरवाया आलो गोप घेऊन यावर शरण या कान्हाला मालपाणी देऊन मालपाणी म्हणतोय गोरस ही राधा बाजाराला चाललेली आहे ती सुद्धा कुठं मथुर कंसाच्या बाजार हा कंसाकडे विकायला झालेले आहे. इथं कृष्ण असताना मालपाणी घेऊन जातेस कुठं ते मालपाणी इथं द्यायला शिक पहिलं. हा तुझा रस्ता अडवलेला सौंगडे माझ्या पण तू काय ऐकत नाही म्हणून आज मला स्वतःला उभं राहावं लागलं. आणि मग तुला इथं अडवतो ती कसं बघ कशी जाशील जर कदा वशील माझ तुझा थाट उतरवाया आलो गोप घेऊन याव शरण या कान्हाला मालपाणी देऊन गोरस देऊन शास्त्राधारे एवढं नाही बुवा याव शरण या कान्हाला मालपाणी याव शरण या कान्हाला
या ठिकाणी आमचे प्रतिस्पर्धी शाही आणि माझा यार जरी शक्तीवाले असले तरी याराची दोस्ती आहे असा मंगेश बुवा यादव आणि शाहीर विकास दाभोरे यांचा सामना 11 जुलै रोजी विरारमध्ये होतोय. विरारच्या सर्व आणि मुंबईतल्या सर्व रसिकांनी त्याची नोंद घ्यायची आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि त्याच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद बुवा. शास्त्राआधारे तुम्हाला आम्ही आमचा विषय दिलेला आहे. तुम्ही आपला विषय आमच्याकडे सुपूर्द केलेला आहात. मी माझा विषय रसिकांच्या माहितीसाठी देतोय. तो विषय असा आहे, दारात जाशील कावकाव करशील आणि सुखदुःखाचा संदेश देशील असे वरदान कावळ्याला कोणी दिलं. हा माझा विषय आहे, टीप आहे. बघा आजतागायत कुठल्याही तुरेवाल्याने ग्रंथाचं नाव दिलेलं नाही, पण आम्ही मूळगादी बाबुरंगले शिग्रगे वासुवाणी हे आजतागायत विषय जे दिले त्या विषयाला आम्ही ग्रंथाचं नाव दिलेलं आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे विश्वेश्वर काशीखंड या ग्रंथात आहे आणि त्या ग्रंथातील असेल तरच पटवायचं आहे. आणि संदर्भ आहे कावळ्या संदर्भात अनेक ग्रंथपुराणात शाप उपशाप दिलेले आहेत, उल्लेख आहेत. त्यातील विषय सांगून वादविवाद इथे करू नका. प्रयागराज क्षेत्रातील प्राजक्ताच्या झाडावर कावळा आपल्या घरट्यात कोकिळीची अंडी उगवत होता. त्यावेळी त्याला दिलेलं ते वरदान आहे. या कथेनुसार आमचं उत्तर पटवावं. तसेच आमच्या प्रश्नाचं उत्तर हे विश्वेश्वर काशीखंड या ग्रंथात आहे. बुवा तो ग्रंथ तुमच्याकडे असेल तर उत्तर मानलं जाईल याची नोंद घ्या. आणि आता बुवांकडे वळतो नाही काय, शास्त्र आधारे आणि अनेक वर्षाचा इतिहास आहे. भानुदास घराणे म्हटलं की कधीच खोटं बोलत नाही. ते शीतावरून भाताची परीक्षा पाहणारे असे शास्त्राचं गाढत ज्ञान असं या भानुदास घराण्यात आहे. तसेच सुतावरून स्वर्ग गाठणारं असं एक पर्व आहे. आज तुमच्या 16 वर्षाच्या जुन्या प्रश्नाला आम्ही हात घालतोय. किती 16 वर्ष तुमचा जुना प्रश्न आहे. अनेक बारे आमच्या या तुरेवाल्यासोबत माझ्या घराण्यासोबत तुमच्या झालेल्या आहेत आणि 16 वर्ष जुना प्रश्नाला हात घालतोय. फक्त रसिक राजा तुम्ही माझे मायबाप आहात म्हणून या बुवाला सांगतोय, पहिलीच गाडबेड आहे. तुम्ही नटेश्वराची शपथ घेऊन सांगायचं मी जे उत्तर देतोय ते बरोबर की चूक हे या बारीत सांगून जायचं. काय नटेश्वराची शपथ घेऊन सांगायची मी दिलेलं उत्तर बरोबर की चूक ते मान्य करून जायचं. भले मान्य नसेल, मान्य नाही सांगा आम्ही ते कबूल करू. ठीक आहे. आणि जर मान्य केलं नाही तर हारजीतची वारी इथं लावायला मी तयार आहे तुमच्यासोबत. काय म्हणतोय हारजीतची वारी आणि तुमच्या जे प्रश्नाचं उत्तर आहे ते बुवा बुवांचा जो प्रश्न आहे, भगवान श्री विष्णूने स्थापन केलेले लिंग जमिनीत गेलं तर किती वर्षाने ते कोणाच्या तपश्चर्येतून पुन्हा बाहेर आलं. त्या ठिकाणी एक शिव मंदिर बांधलं गेलं. त्या मंदिरासमोर एका सुंदर नंदी शिल्पाची स्थापना केली गेली. त्याचे वैशिष्ट्य काय आहे आणि वरील ठिकाण कुठलं या भूतलावर आहे ते कोठे आहे. शाहीर लक्ष देऊन ऐका. या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी तुमच्या प्रश्नाची पहिली कथा सांगतो, तुमच्या उत्तराचं विश्लेषण करतो. शाहीर लक्ष द्या, ध्यान द्या तिकडं. दक्ष राजाच्या यज्ञावेळी भगवान श्री विष्णूने बाण मारून सतीच्या शरीराचे जे 51 तुकडे केले ते तुकडे जिथे जिथे पडले त्या ठिकाणी माता सतीची 51 शक्तिपीठे बनली. त्यामधील माता सतीची योनी ज्या ठिकाणी पडली तेथे योनी या लिंगाचे एक मंदिर बनलं. ते मंदिर म्हणजे कामाख्या मंदिर. त्या कामाख्या मंदिराच्या नित्य पूजे अर्चेला आणि दर्शनाला नरकासूर राक्षसाची सतत बाधा येऊ लागली. त्या नरकासूर राक्षसाच्या सततच्या त्रासाला कंटाळून वशिष्ठ ऋषीने शाप दिला. त्या शापाने हे मंदिर गुप्त झाले. हे मंदिर म्हणजे कामाख्या मंदिर. तर बुवा तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे मुख्य ते ऐकून घ्या, लक्ष द्या. जमिनीत गुप्त झालेले लिंग कोणाच्या तपश्चर्येने बाहेर आले आणि तर पूजा करायला आलेल्या एका म्हातारीच्या सूचनेनुसार राजा विश्वसिंह यांच्या तपश्चर्येने लिंग पुन्हा बाहेर आलं.
तसेच जे लिंग जमिनीत गेलं होतं ते किती वर्षांनी बाहेर आले असं म्हणताय तर लिंग इसवी सन 16व्या शतकात बाहेर आलं आणि मालपुआ हे आपल्या राजा विश्वसिंहाच्या कृपेने बांधलेलं हे मंदिर विश्वसिंहाच्या मृत्यूनंतर काला पहाड याने उद्ध्वस्त केलं. त्यानंतर ते पुन्हा कामाख्या मंदिर विश्वसिंहाच्या पुत्र राजा मल्लदेव याने 16व्या शतकातील 1562 साली पुन्हा बांधलं आणि त्या ठिकाणी भूतलावर ते कोठे आहे असं म्हणताय तर गुहा हे मंदिर भूतलावर पूर्वीच्या नीलांचल म्हणजेच निळा पर्वत येथे आताच्या आसाम राज्यातील गुहावटीला कामाख्या देवी या नावाने प्रसिद्ध आहे. गुहा हे शाहीर लक्ष द्या हे तुमच्या प्रश्नाचं ग्रंथाद्वारे दिलेलं खरं उत्तर आहे आणि पटवून घ्याल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.